अकलूजच्या मार्कडवाडी येथे लोकशाही टिकवण्यासाठी नागरिकांनी प्रामाणिक प्रयत्न केला. मात्र निवडणूक आयोग आणि पोलीस प्रशासनाने तो हाणून पाडण्याचा केलेला प्रयत्न दुर्दैवी असल्याचं मत आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केलं आहे. आमदार रोहित पवार यांच्या विजयाबद्दल जामखेड शहरात फटाक्यांच्या आतिषबाजीनं गुलालाची उधळण करत भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात आली होती. मिरवणुकीच्या वेळी जामखेड शहरात जोरदार वरुण राजाची हजेरी झाली. सर्वसामान्य जनतेच्या मते आमदार रोहित पवार यांच्या मिरवणुकीसाठी वरुण राजानं हजेरी लावली अशी चर्चा आहे. यावेळी जेसीबीच्या साह्यानं आमदार रोहित पवार यांना हार घालण्यात आला. 21 जेसीबीच्या साह्यानं गुलालाची उधळण करण्यात आली. 5 वाजता सुरू झालेली मिरवणूक रात्री उशिरापर्यंत सुरूच होती. कार्यसम्राट आमदार माननीय श्री रोहितदादा पवार यांची कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघातून दुसऱ्यांदा आमदारपदी निवड झाल्याबद्दल कोठारी पेट्रोल पंप ते मार्केट यार्डपर्यंत उद्या दिनांक 3 डिसेंबर 2024 रोजी भव्य विजय रॅली काढण्यात येणार आली होती. विधानसभा निवडणुकीमध्ये कर्जत जामखेड मतदारसंघातील उमेदवार आमदार रोहितदादा पवार हे निवडून आल्यानंतर तालुक्यातील कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला होता. पावसाने गुलालाची उधळण एकाच वेळी झाली. जामखेड शहरात कोठारी पेट्रोल पंप ते मार्केट यार्डपर्यंत भव्य दिव्य अशी विजय रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. पाऊस आणि गुलालाची उधळण एकाच वेळी झाली, त्यामुळे कार्यकर्ते मोठ्या उत्साहात होते. पाऊस चालू असताना आणि लाईट गेलेली असताना देखील कार्यकर्ते बेधुंद नाचत होते. गुलालाची उधळण आणि फटाक्यांची आतिषबाजी एकच वादा रोहितदादा या घोषणांनी जामखेड दुमदुमून गेले. प्रतिनिधी नासिर पठाणसह पत्रकार अशोक निमोणकर, जामखेड. 25 लाख रुपये फक्त एका गावासाठी आले होते. त्यांनी त्यातला किती खर्च केला हे मला माहित नाही, पण 20-22 लाख खर्च करून सुद्धा एक तर दुर्दैवी गोष्ट आहे की लोकांचा स्वाभिमान म्हणजे मतदान विकत घेण्याचा प्रयत्न भाजपच्या उमेदवारा. रोहित दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. दिल से दादा, 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 रोहित दादा, दादा मरकडवाडीमध्ये आज जे बॅलेट पेपरवर मतदान होतं, परंतु ते हाणून पाडलं. सरकार कुठेतरी घाबरतंय आणि त्यांनी गुन्हे पण, तुम्ही जर बॅलेट पेपरवर मतदानाची प्रक्रिया केली तर आम्ही गुन्हे दाखल केले, तर असा पोलिसांनी सज्जड दम पण दिला, तर त्याबद्दल काय? एकतर मरकडवाडीचे जे सर्व स्वाभिमानी नागरिक आहेत त्यांनी सगळ्यांनी मिळून लोकशाही टिकावी आणि लोकशाही काय असते हे अख्ख्या भारताला त्यांना दाखवून द्यायचं होतं. खास करून बीजेपीला व इलेक्शन कमिशनला दाखवून द्यायचं होतं. तिथं आपले जानकर साहेब जे आमदार झालेले आहेत त्यांनी एक शंका व्यक्त केली. त्यांची इच्छा होती आणि अपेक्षा होती की लोकांचं प्रेम त्यांच्यावर इतकं असल्यामुळे, साहेबांवर असल्यामुळे त्यांचा विजय कमीत कमी 1 लाखाली व्हायला पाहिजे होता. दुर्दैवाने त्यांचा विजय हा 15,000ली झाला. आणि मग जे गावं त्यांच्याबरोबर भक्कमपणे उभी राहतात अशा गावांमध्ये त्यांची लीड ही कमी झाल्यामुळे तिथं असणाऱ्या ग्रामस्थांनीच त्यांना सांगितलं की आपल्या गावामध्ये आपण बॅलेटवर मतदान करून घेऊ. आणि त्या अनुषंगाने लोकशाही टिकण्यासाठी तिथं असणाऱ्या ग्रामस्थांनी निर्णय घेतला आणि मग त्यांनी एक प्रक्रिया सुरू केली होती. कालपर्यंत नियोजन योग्य पद्धतीने झालं होतं. रात्रीच्या वेळेस 500 लोक तिथंच राहिली होती, पण कालच जर तुम्ही बघितलं तिथं पोलीस मोठ्या प्रमाणात तैनात झाली होती. कालपर्यंत 250 लोक पोलिसांची तिथं आले होते. आज 500-600 पर्यंत गेले होते. आणि मग तिथं लोकांना बाहेर येण्यापासून मनाई केली होती. तिथं पत्रही दिलं गेलं होतं, तिथं आदेश दिले गेले होते, कुणी घराच्या बाहेर निघायचे नाही. आणि मग कुठंतरी आपला प्रयत्न असा होता, जानकर साहेबांचा असेल नाही तर तिथं असणाऱ्या नागरिकांचा होता की दूध का दूध पाणी का पाणी झालं पाहिजे. जे काय आज ईव्हीएम बद्दल बोललं जातं, लोकांची शंका आहे. लोकशाहीमध्ये शंका असणं योग्य नसतं आणि त्या शंकेचं निरसन व्हावं अशासाठी तिथं असणाऱ्या ग्रामस्थांनी बॅलेट पेपरचं मतदान घेतलं होतं. पण दूध का दूध पाणी का पाणी होण्याऐवजी दाल में कुछ काला आहे अशा परिस्थितीमध्ये तिथं झालेलं आहे वातावरण. खरं तर इलेक्शन कमिशन आणि सरकारने तिथे एवढा पोलीस फाटा का पाठवला, का लोकांना मतदान करून दिलं नाही? शांततेत मतदान होणार होतं. मग काय गोष्टी समोर आल्या असत्या, कुठे ते चर्चेला एक विधान आलं असतं. म्हणून कदाचित सरकारने लोकशाहीचा एक जो प्रामाणिक प्रयत्न तिथं असणाऱ्या ग्रामस्थांचा होता तो हाणून पाडला. पण मग महाराष्ट्रातले तमाम जनता विविध गावाची शांत बसेल असं मला वाटत नाही. इतर गावामध्ये सुद्धा अशा पद्धतीनेच प्रयत्न तिथं असलेल्या कमिशनला विनंती करतो की लोकशाहीच्या उत्सवामध्ये एखाद्या गावामध्ये लोकशाही टिकवण्यासाठी जर कोणी प्रयत्न करत असेल तर कृपा करून तो हाणून पाडू नका. लोकांना हे आवडणार नाही. संविधानावर विश्वास ठेवणारी आम्ही सर्वजण माणसं आहोत, त्यामुळे लोकशाही टिकावी यासाठी आम्ही सर्वजण शेवटपर्यंत प्रयत्न करत राहू. नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्राचा निकाल पाहिला तर काय वाटतं दादा? मला सोडा, नागरिकांना सुद्धा हा निकाल
योग्य वाटत नाही. जल्लोष कुठेच झालेला नाही. न सामान्य लोक जल्लोष करतायत. तुम्ही जर बघितलं तर जे आमदार महायुतीचे निवडून आलेले आहेत त्यांच्याबद्दल सुद्धा तिथं त्यांचे कार्यकर्ते अजून सुद्धा शंका घेत आहेत की आपला उमेदवार निवडून आला कसा. अशा परिस्थितीमध्ये या महाराष्ट्रामध्ये जनताच जर शंका घेत असेल लोकशाहीच्या पद्धतीवर, मग कुठेतरी काय ना काहीतरी गडबड आहे. त्यासाठी आम्ही लढतोय. पण शेवटी आमचं एकच मत आहे की जे कुठलं मशीन वापरलं गेलं होतं त्याचं पोस्टमॉर्टम त्या मशीनचं झालं पाहिजे, अधिकाऱ्यांसमोर झालं पाहिजे. तिथं असणारे सर्व इलेक्शन कमिशनचे अधिकारी असू द्या, आम्ही सगळे विरोधी पक्षातले नेते असू द्या, तसंच सत्तेतले पण लोक येऊ द्या, मीडिया येऊ द्या आणि समोरासमोर काय खरं आणि काय खोटे हे लोकांसमोर आलं पाहिजे अशी विनंती त्या ठिकाणी आम्ही इलेक्शन कमिशनला करत आहोत. दादा, आपला अनुभव मोठा आहे. आपण 5 वर्ष आमदारकी केली. नुकत्याच झालेल्या राष्ट्रवादीमध्ये आता गटनेतेपदी जितेंद्र आव्हाड आणि रोहित पाटील यांची निवड झाली. कुठेतरी आपल्याला डावलल्यासारखं वाटतंय. असं नाही. त्या बैठकीमध्ये आदरणीय पवार साहेबांनी जेव्हा चर्चा सुरू केली होती तेव्हा मीच ही प्रमुख नावं पुढे केली होती, ज्याला जयंत पाटील साहेब आणि पवार साहेबांनी स्वतः शिक्कामोर्तब केलं होतं. आव्हाड साहेबांचा अनुभव हा खूप मोठा आहे. त्यामुळे तिथं गट नेता म्हणून आव्हाड साहेबांना संधी देण्यात यावी अशी विनंती केली होती. रोहित पाटील हे युवा कार्यकर्ते आहेत. पहिल्यांदा आमदार म्हणून ते निवडून आलेले आहेत. आराराबांचे ते चिरंजीव आहेत. त्यामुळे तिथं त्यांच्यामध्ये एक धमक आहे. त्यामुळे तिथं प्रमुख प्रत्योत त्यांना तिथं द्यावं अशी विनंती केली होती आणि जानकर साहेबांना अशा पद्धतीने तिथं सगळी पदं दिली गेली आहेत. त्याच्याचबरोबर उद्या जाऊन एक काही प्रमुख निर्णय विधिमंडळाचे, ज्याच्यामध्ये वरचा हाऊस आणि लोअर हाऊस या दोन्ही हाऊससाठी एक प्रमुख नेता लागतो, ते सुद्धा अनुभवी असतील हे तुम्हाला येत्या काळामध्ये बघायला मिळेल. त्यामुळे माझ्या बाबतीत तुम्ही बोलायला गेला तर पदापेक्षा कार्य हे माझ्यासाठी महत्वाचं आहे आणि येत्या काळामध्ये अनेक संध्या तिथे मिळणार आहे आणि त्या संधीचं सोनं करत पार्टीसाठी व लोकांसाठी आणि माझ्या मतदारसंघातल्या लोकांसाठी, मतदारांसाठी मी प्रामाणिकपणे काम करत राहील. 10 ते 12 दिवस झाले निवडणूक होऊन, परंतु महायुतीचा अजून मुख्यमंत्री काही डिक्लेअर होईना. तर महायुतीचं मुख्यमंत्री होण्यास भिजत घोंगडे राहिलेले, तर त्याबद्दल काय वाटतं? एकतर कालपर्यंत सर्वच नेते लाडक्या खुर्चीसाठी प्रयत्न करत होते, पण काल संध्याकाळी एकनाथ शिंदे साहेब आजारी आहेत असं आम्हाला कळालं. मी आपल्या माध्यमातून त्यांना शुभेच्छा देतो. लवकरात लवकर त्यांचं आजारपण हे गेलं पाहिजे, तंदुरुस्त झाले पाहिजे आणि लोकांच्या सेवेसाठी त्यांनी तिथं आलं पाहिजे. पण गेले 9-10 दिवस होऊन सुद्धा जर बहुमत असताना सत्ता स्थापन होत नसेल तर मग कुठेतरी हे चिंताजनक आहे. लोकांचं कुठेही या लोकांना पडलं आहे का असा प्रश्न तिथं पडतो. त्यामुळे उगाच वेळ न लावता लवकरात लवकर सत्ता स्थापन होणं, त्याच्याचबरोबर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सर्व मंत्री हे तिथं नियुक्त होणे महत्वाचं आहे, कारण का अख्खा महाराष्ट्राचा कारभार या निर्णयासाठी थांबलेला आहे. दादा, आपण कमीत कमी 5 वर्षापासून खूप जामखेड तालुक्यामध्ये आणि कर्जत तालुक्यामध्ये खूप विकासाची कामे केली, परंतु लीड सर्वसामान्य जनतेमध्ये होतं की 40 ते 50 हजारांनी रोहितदादा निवडून येतील. तर कुठं फटका बसला आणि कुठं चुका झाल्या असं काय वाटतंय? त्यासाठी मी अख्ख्या महाराष्ट्रामध्ये लढत आहे ईव्हीएमच्या त्याचबरोबर आमच्या विरोधात पैशाचा वापर खूप मोठ्या प्रमाणात झाला. कुठल्याही सामान्य नागरिकांना तुम्ही विचारलं की कोणाकडनं पैसे आले तर ते सांगतील भाजपकडनं पैसा आला. एका मताला 1000-2000, काही ठिकाणी 3-3 हजार रुपये हे देण्यात आले. काय शेवटी जे भाजपचे नेते होते त्यांना दाखवायचं होतं त्यांच्या प्रमुख नेत्याला, नाहीतर भाजपच्या उमेदवाराला, की त्यांचं गाव हे प्लस राहिलं भाजपच्या बाजूली. पण बऱ्याच गावांमध्ये नेत्यांना कुठेही ते काही जमलेलं नाही. जे तालुक्याचे नेते आहेत ते गावापुरते राहिले. त्यामुळे नेते आमच्याबरोबर नसले तरी जनता आमच्याबरोबर होती. ईव्हीएमचा घोळ बाजूला ठेवला तर मोठ्या प्रमाणात पैशाचा वापर, जातीवाद मोठ्या प्रमाणात भाजपकडनं मुद्दामून तिथं केला गेला, धर्मवाद तिथं केला गेला, गुंडांचा वापर तिथं केला गेला. या सगळ्या गोष्टींमुळे कुठेतरी मतामध्ये प्लस मायनस झालं असावं. पण जर तुम्ही लोकांना विचारलं की रोहित पवारांची लीड ही 50,000च्या पुढे असावी असं सामान्य लोकांचं मत आहे, याच्यातच मी आनंदी आहे. शेवटी एका मताली असू, 1200 असू, नाही तर लाखवाली असू, आमदार हा आमदार असतो. आता लोकांना एकदा या सामान्य कार्यकर्ते, निष्ठावंत पदाधिकारी आणि जनतेने मला दिली, त्यासाठी या सर्व लोकांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. कर्जत जामखेडसाठी पुढचं विजन काय आहे? लवकरच तुम्हाला कळेल. पुस्तकच छापतो त्या बाबतीतलं. मग काय कसं करायचंय हे पुढच्या काळामध्ये आपलं सर्वांना मार्गदर्शन करेल. Exclusive.